सिंचू, तू रागवणार नसशील तर एक बोलू का? हॅरी, तू कधीपासून परमिशन घ्यायला लागलास रे? विचार ना. सिंचू, मला माहिती आहे माझ्यामुळे तुझी खूप जास्त फरफट होतीये आणि त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. कारण तू गाडे पाटलांची मुलगी आहे. तुझ्या घरी बंगला, गाडी, नोकर, चाकर सगळ्या सुखसोयी आहेत. पण आपल्या घरी यातलं काहीच नाही. आज तुला असं बाहेर माझ्यासोबत राहावं लागतंय. जर तुला वाटत असेल तर तू तुझ्या माहेरी, तुझ्या घरी राहू शकतेस आणि याबद्दल मला अजिबात वाईट वाटणार नाही किंवा राग सुद्धा येणार नाही. खरंच मी करेन आपल्या आई-बाबांसोबत काहीतरी मॅनेज. हॅरी, तू चुकूनही तुझ्या मनात असा विचार आणू नकोस. तू कुठल्या माहेरी जायला सांगतोयस मला? त्या माहेरी जिथे माझ्या तोंडावर दार बंद केले होते रे आईबाबांनी. माझ्या चुकीमुळे त्यांना माझी लाज वाटत होती. तेव्हा तेव्हा आईंनी मला सपोर्ट केलं. आईंनी त्या जगालाही ओरडून सांगितलं की मी 4 भिंतीत माझ्या सुनेला वाटेल ती शिक्षा करेन, पण तिला कधीच मी रस्त्यावर नाही येऊ देणार. त्यामुळे अशा डिफिकल्ट टाईममध्ये मी आईबाबांना सोडून जाणं मला नाही पटत. मी स्वतःलाच फेस करू शकणार नाही. त्यामुळे काही झालं तर मी या फॅमिलीला, माझ्या माणसांना सोडून जाणार नाही. सिंचू, खरंच मला कधी कधी खरंच असं वाटतं की मी काहीतरी खूप मोठं पुण्य केलंय जे मला तू भेटलीस. नाही, माझं नशीब चांगलं म्हणून मला तुझ्यासारखा नवरा भेटला आणि हे घर मिळालं. सिद्धिराज, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आनंदीला घरी घेऊन जायचं आहे आपल्याला. 1 मिनिट. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही भावनाला अजिबात अटक करू शकत नाहीत. तुम्ही बघताय ना, ती प्रेग्नंट आहे. प्रेग्नंट बाईला तुम्ही तुरुंगात टाकू शकत नाही. नियम आहे हवा. हो, नियम आम्हाला पण माहिती आहेत, कळलं का? आणि या भावना मॅडम वरती FIR ची नोंद झाली आहे, हे कळतंय तुम्हाला? त्यामुळे भावना मॅडमला अटक करावीच लागेल. नाही, मला आधी आनंदीला भेटायचंय. हे बघा, तुम्ही असं अजिबात करू शकत नाही. मी आत्ताच्या आता वकिलाला बोलून त्याची बेल करून देतो. तू अजिबात आत वगैरे जाणार नाहीस, काळजी नको करूस. हे बघा, कायद्याप्रमाणे जे करायला हवं ते आम्ही करतोय, कळलं? तुम्ही आमच्या कामामध्ये आडकाठी आणू नका, नाहीतर आम्हाला तुमच्यावर पण कारवाई करावी लागेल. एक मिनिट. कारवाईची धमकी कोणाला देता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या धमक्यात आम्ही घाबरतोय? नाही, 1 मिनिट थांब. मुळात प्रेग्नंट बाईला तुम्ही आत टाकू शकत नाही, हा नियम आहे. आणि भावनेने काही गुन्हा केलाच नाहीये तर. हे बघा, आमच्याकडे जी तक्रार आली आहे त्यानुसार आम्ही कारवाई करणार. आणि राहिला प्रश्न प्रेग्नन्सीचा, तर भावना मॅडमची रीतसर मेडिकल टेस्ट होईल. त्यांची सिच्युएशन काय आहे याचं चेकअप केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांना लॉकअपमध्ये टाकलं जाईल, कळलं? आणि लॉकअपमध्ये असताना तुम्ही त्यांना घरचं जेवण आणि औषधं देऊ शकता, डोंट वरी, ओके? पण शिक्षेच्या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही. हे बघा, तुम्हाला कळतं तुम्ही काय बोलताय? सिद्धिराज, तुम्ही जरा शांत व्हा. शांतपणे बोला, शांतपणे विचार करा. भांडून काय होणार आहे? आता आनंदीला घरी घेऊन जाणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. मला आधी सांगा, ही तक्रार कोणी दिली? निलांबरी गाडे पाटील. आईची एवढी सोडणार नाहीये मी तिला. सिद्धिराज, अहो जरा शांतपणे विचार करा. घेऊन जाय ना. लक्ष्मी, जे काही घडलं त्याचा अजिबात विचार नको करूस. आजपर्यंत देवानं आपली अनेक वेळा परीक्षा घेतली आहे, पण कुठल्याही परीक्षेच्या वेळेस आपण घाबरलो नाही, डगमगलो सुद्धा नाही. माझी खात्री आहे या संकटावर आपण नक्की मात करू. आपल्या डोक्यावरचं छप्पर गेलंय ना ग, हरकत नाही. कष्टानं मेहनतीनं उभी केलेली फॅक्टरी तर आहे. ही फॅक्टरी आपल्याला नक्की आसरा देईल. ओ साहेब, अहो साहेब, तुम्ही इथं कुठं? विसरलात का? तुम्ही काय म्हणाला होतात ते? हे सगळं का घडलं, कुणामुळे घडलं, या सगळ्यांचा शोध लावणार होतात ना तुम्ही. काय झालं? आम्हाला खोट्या आशेवर ठेवून तुम्ही तर गायबच झालात. मग इथे आत्ता कशासाठी आला आहात?
तुम्हाला इथे येण्याचा हक्क नाहीये. तो हक्क तुम्ही केव्हाच गमावून बसला आहात आणि ही प्रॉपर्टी पण आता तुमची नाहीये. आम्ही तुम्हाला इथे पाऊल ठेवून देणार नाही. अहो काय बोलताय ती माणसं? आपल्याला जर इथे राहायला नाही मिळालं तर आपण घरच्यांना घेऊन कुठे जाणार? लक्ष्मी, तू नको काळजी करूस. तुम्ही मला अडवणारे कोण? आणि हे बघा, जे तुम्ही म्हणताय ना ते चुकीचं आहे, कारण माझा तपास चालूच आहे. साहेब, तुमच्या या पोकळ आश्वासनांवर आता आमचा अजिबात विश्वास नाही आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथे राहू देणार नाही. हे बघा, तुम्ही आम्हाला आज जाण्यापासून रोखू नाही शकत. अरे खूप कष्टाने, मेहनतीने एक एक गोष्ट जमा करून ही फॅक्टरी उभी केली आहे मी. या फॅक्टरीवरचा माझा हक्क तुम्ही नाकारू नाही शकत. तुम्ही आम्हाला आज जाण्यापासून थांबवू शकत नाही. चल लक्ष्मी. आपण कुठे चाललोय आणि बाबा पण येणार आहेत का आपल्या बरोबर? वेंकी काका कसे आहेत? आई, आता आपण परत आपल्या घरी जाणार आहे का? आई, तोपर्यंत कुठे राहायचं आपण? आई, तू रडू नको ना, मी आहे तुझ्यासोबत. बाबा नसले तर काय झालं, मी राहीन तुझ्यासोबत दरवेळी. आणि आता मी मोठा झालोय, लहान राहिलेलो नाहीये. आणि आई, तू माझं टेन्शन घेऊ नको, मी राहील आजीकडे आरामात. आणि हो, जरी माझा अभ्यास बुडला तरी पण मी भरून काढेल माझा अभ्यास. आणि जर मला काही समजलं नाही तर मी आजीला विचारेन ना. तू टेन्शन घेऊ नकोस. एकदा का मी मोठा झालो ना तर आजोबांसारखा हुशार होईल. आणि ना तुला यापेक्षा पण सुंदर घर घेऊन देईल. आणि ना त्या घरातून आपल्याला कोणीच बाहेर काढू शकत नाही, कोणीच नोटीस पाठवू शकत नाही. तू अशी रडू नको ना प्लीज. नाही रडणार. तू माझ्या सोबत आहेस ना, मग कशाला रडू मी? माझा हुशार बाप. लक्ष्मी, जोपर्यंत आपल्याला दुसरं घर मिळत नाही तोपर्यंत हेच आपलं घर आहे. अहो तुम्ही माझ्या बरोबर आहात ना? मग कितीही वेळा शून्यातून विश्व उभं करू आपण. कष्टाला नाही घाबरत मी आणि आता मागे हटणार नाही. या वास्तूला आपलं घर करण्याची जबाबदारी माझी. तुझी नाही, आपली. प्रेमातली अनोखी चला कामाला लागूया. हो. माझे सारे सोहळे तुझ्यासाठी. पारिजातातला गंध तू